आपण आज आपण शिकणार हाऊ टू कॅल्क्युलेट पर्सेंटेज एखाद्या नंबरचे कसे पर्सेंटेज काढायचे हे आपणास बनवणार सिंपल मेथड आहे त्याबद्दल तुम्हाला काय करायचं कॅल्क्युलेट करायचं पर्सेंटेज काय करायचं मल्टिप्लाय करायचं सगळं काय करायचं मल्टिप्लाय जसं आपण 30% ऑफ 150 150 चे आपल्याला 30% काढायचं आहे तर आपण काय करायचं सरळ सोपी पद्धत काय तर सरळ सरळ मल्टिप्लाय करायचं मग आपल्याला सपोज इधर 15 3 जा 45 किती 0 ते 2 0 लावा आता सपोज मल्टिप्लाय तुमचा 4500 तुमचा मल्टिप्लाय आहे तर काय करायचं 2 डिजिट नंतर राइट साइड में 2 डिजिट नंतर काय करायचं पॉइंट म्हणजे किती झाल्यामध्ये 45 म्हणजे 150 चे 30% किती झाले 45 त्यानंतर आपण बघा 90% बाजू 15% काय करायचं मल्टिप्लाय करायचं आपण करायचं जसं 15 59 135 0 बाकी 0 आणि या 15 चा याचा मतलब 30 आला आणि काय करायचं 2 डिजिट नंतर पॉइंट 2 डिजिट नंतर पॉइंट जर तुमचा 13.50 म्हणू शकता तुम्ही 13.5 म्हटलं तरी तुमचं उत्तर करेक्ट आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला जसं तुम्हाला इतर जर ठीक आहे कारण टोटल 30% काढायचं असेल आता काय करायचं आपल्याला 2.5 काढायचं डिवाइडेड 5 ने करायचं लिहून आपण काय करायचं 2.5 ला मल्टिप्लाय करू आपण कितीला देणार पहिलं म्हणजे 25 चे तर 75 झालं ओके 75 ला किती झिरो होते इकडे 2 झिरो आणि मी काय करतो पर्सेंटेज काढायचं म्हणजे प्रत्येक 2 डिजिट नंतर काय करायचं पॉइंट करायचं ओके आपण इथे 2 डिजिट नंतर इथे 2 डिजिट नंतर आता जर 2 डिजिट नंतर नाही द्यायचा आता काय करायचं 2 डिजिट नंतर तर आपला टॉप काय पण ऑलरेडी इथला बाकी डिजिट नंतर पॉइंट म्हणजे आधीची 2 आणि हा 3 डिजिट तर 3 डिजिट तर 3 डिजिट नंतर 1 2 3 म्हणजे आपण दिला गेलं तर त्याला कसं रेट करायचं त्याला रेट केल्याचे 7.5 म्हणता येते आणि 7.50 सुद्धा बनवू शकतो नो प्रॉब्लेम तर आता आपण जर आपण एक सूत्र वापरलं 7.5 सुद्धा बनवू शकतो आता शेवटचं आता काय करायचं 22.5 किती करायचं 12% करायचं सरळ मल्टिप्लाय करायचं काय करायचं मल्टिप्लाय 12 चा 6 किती झाले 6 नंतर 12 चा 24 24 प्लस 6 किती झाले तुमचे 30 किती झाले तुमच्याकडे 3 झाले 12 चा 24 24 प्लस 3 24 प्लस 6 झाले 27 ठीक आहे आता प्रत्येक वेळेला 2 डिजिट नंतर पॉइंट 2 डिजिट नंतर पॉइंट काय असते पण आधी याच्यावर सुद्धा एक बाहेर किती डिजिट नंतर द्यायला 3 डिजिट नंतर पॉइंट 1 2 3 नोटीस किती आला आपला नेक्स्ट 2.700 तुम्ही याची लिहू शकता 2.7 सुद्धा म्हणू शकता 2.7 सुद्धा किंवा 2.77 हे झाले आपले आपण या प्रत्येक नंबरचा कोणत्याही नंबरचे काय करू शकतो पर्सेंटेज काढू शकतो ही खूप इझी पद्धत आहे ओके